त्यानंतरची आपली जी प्रोसेस असते ती असते की आपल्याला तो बिलचा बंच तयार करून आपल्याला ट्रेझरीला पुढे टाकायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळे आधी जे काही हे रिपोर्ट्स ते काढून घ्यायचे आहे. तर सेम असिस्टंट लॉग इन मध्येच रिपोर्ट ऑप्शन दिलेला आहे. रिपोर्ट, पे रोल, ऑल रिपोर्ट्स. ऑल रिपोर्ट्स मध्ये जाऊन आपल्याला सगळे रिपोर्ट्स काढायचे. ऑल रिपोर्ट्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला मंथ सिलेक्ट करायचं आहे, वर्ष सिलेक्ट करायचं आहे आणि ज्या बिल ग्रुप आपण तयार केलेला आहे त्या बिल ग्रुपला सिलेक्ट करायचं आहे आणि शो रिपोर्ट करायचं आहे. शो रिपोर्ट केल्यानंतर आपल्याला जो आपला बिल तयार झालेला आहे, ज्या बिलला आपल्याला कॉप्या लावायच्या आहे त्या सगळ्या इथे दिसून राहिलेल्या. मेन्स रिपोर्ट, इंटरेस्ट लोन अँड ऍडव्हान्स, फॉर्म बी कन्सल्टेड, GIS रिपोर्ट, HRA रिपोर्ट्स, अदर रिपोर्ट्स अँड DCPS रिपोर्ट्स. एवढ्या प्रकारचे रिपोर्ट्स असतात आपल्याला. आपण आता मेन्स रिपोर्ट्स मध्ये बघूया. याच्यामध्ये आउटर दिले आहे, ब्रोकन पिरियडचा रिपोर्ट दिलेला आहे. आउटर काढल्यानंतर ब्रोकन पिरियड करणं आपल्याला कंपल्सरी असते, त्याच्याशिवाय पुढचे आपले रिपोर्ट्स निघत नाही. सेम ड्युरेशन मल्टिपल पे बिल रिपोर्ट्स हे काढायचं आहे. इनर काढायचं आहे, पेज वाईज, ग्रुप वाईज, बँक स्टेटमेंट, रिपोर्ट अबाउट नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज, जे आपण नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज केले ते इथे सगळं शेड्यूल दिसत आहेत. TA7PC, इंटरेस्ट लोन ऍडव्हान्स मध्ये FA जो आपण घेतो त्याच्याबद्दलची माहिती असते, आपले किती रिकव्हर झाले, काय झालं ते वाली माहिती असते. GISच्या आपल्याला ट्रेझरीला पाठवताना आपल्याला 3 प्रती काढावं लागतात, 2 प्रती आपल्याला ट्रेझरीला पाठवावं लागतात आणि 1 प्रत आपल्या ओसीला असते. अदर रिपोर्ट्स आहे, रेव्हन्यू स्टॅम्प, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स. तर यामध्ये इन्कम टॅक्स जे असतात या सुद्धा आपल्याला 3 प्रतीमध्ये काढणं आवश्यक आहे. 3 प्रती काढल्यानंतर 1 आपल्या ओसीला कॉपी ठेवायची आणि 2 ट्रेझरीला पाठवायचे. DCPSचं पण सेम रिपोर्ट काढल्यानंतर त्या पण कॉप्या आपल्याला 3 कॉप्या काढायच्या आहेत, 2 कॉप्या आपल्याला ट्रेझरीला पाठवायच्या आहे आणि 1 कॉपी आपल्या लावायचा आहे. आणि पूर्ण बिल हा MTR 19 नुसार आपल्याला तयार करायचा आहे. MTR 19